नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत पतंगराव यांच्या शेतामध्ये। यांचा हा आंब्याचा प्लॉट आहे। खूप छान आंब्याचा प्लॉट आहे, पण सेटिंग याची पाहिजे तशी झालेली नाहीये। सेटिंग साठी काय करायचं तर त्याला आता हे वर्ष तर गेलं, पुढच्या वर्षी आपण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देऊया। तर आज पहा, जी काही सेटिंग आहे ती थोडी कमी आहे, पण जे फळ आहेत ते खूप छान आहेत। झाडं मस्त आहेत, नवाट आहेत। हो मामा, हे जर प्लॉट तुम्हाला जर सुधारायचा असेल ना चांगला, तर तुम्हाला एक एक झाड काढावं लागतं। म्हणजे काय व्हायलंय, ह्या झाडाची फांटे ह्या फांट्यामध्ये त्या झाडाची फांटे त्या फांट्यामध्ये, तर झाडाला विस्ताराला जागा नाही। आलं लक्षात? तर तुम्हाला एक लाईन काढावं लागणार। कोणती बी, ही काढा नाही ही काढा, ती कडीची ठेवायची, मधली काढायची, ही ठेवायची, ही काढायची। करू ना, खराब खराब झाड पाहून कट करायचं। आता हे झाड कट करायचं इथे, हे झाड इथून कट करायचं, झाला इथं तेच झालाय, पुन्हा तिथलं एक झाड कट करायचं। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतं पीक असू दे, XYZ, काय करायचं, कोणत्याही झाडाला तुम्ही अगोदर मोकळी जागा द्या, एक। दुसरी गोष्ट, त्याला प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे, 2। प्रत्येक झाडाच्या शेंड्याला हवा लागली पाहिजे, 3। आणि त्या झाडाला पाण्याची सोय पाहिजे, 4। ह्या 4 गोष्टी मुख्य आहेत। त्याच्यानंतर तुमच्या खिशात जर पैसे असतील तर तुम्ही खतं टाका, पैसे नसतील तर तुम्ही खतं टाकू नका, पण तुम्हाला 100% जर उत्पादन तुम्हाला याच्यातून मिळत असतं। लोकांना वाटतं की एखादं औषध फवारलं म्हणजे उत्पादन वाढेल, एखाद्याला वाटतं की एखादं खत टाकला म्हणजे उत्पादन वाढेल। नॉट मॅटर। ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तुम्ही झाडाला योग्य जागा द्या, पेस द्या, कारण इथं सगळा विस्ताराला जागाच नाही आहे। कुठं जाणार हे झाड? समजा ह्या झाडाला जर वाटलं की मला इकडं फैलायचं आहे, तर कुठं फैलणार झाड? आणि झाड जर मोठं नाही झालं तर अर्थातच तुम्हाला हे पण मिळणार नाही, माल पण मिळणार नाही। यासाठी तुम्हाला झाडाची पेस झाडाला द्यावं लागणार। याच्यात तुम्हाला तुमच्या हिशोबाने जसं जास्ती जागा देता येईल त्या झाडाला, तुम्हाला माहिती आहे आता याच्यात कोणती झाडं चांगली येतं, मग त्या झाडाचा विस्तार करायचा आहे, तर त्या झाडाला तुम्ही जास्त जागा द्या। आणि त्याच्या आजूबाजूचे फांटे कट करा आणि त्याला वाढायला वाव द्या। मग ते ऑटोमॅटिक पावसाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढेल आणि चांगली सिटिंग होईल। आणि सिटिंगसाठी पुढं काय करायचं काय नाही करायचं, जे काही फाटे वाळायला येतं, हे फाटे का वाळायला येतं, बुरशी कशी येते, हे याच्या सोल्युशनसाठी आम्ही तर आहेतच। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद। कसा वाटला प्लॉट साहेबाचा कमेंटमध्ये सांगा। जय हिंद, जय भारत। शेतकरीच मोठा साहेब आहे हो, शेतकरी नसल्या दुसऱ्या साहेबाचं काय खरं नाही। शेतकरीच मोठा साहेब आहे। चिकूचा प्लॉट आहे, बरोबर।